हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लिन्झिंग करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मकता, चिंता, भीती आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते सर्वांच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, पाहूया तुमच्यासाठी जुलै महिना 2026 काय घेऊन येत आहे. तुमची ऊर्जा कशी राहील, कोणते महत्त्वाचे संकेत दिसू शकतात, काय बदल दिसू शकतात आणि दैवी शक्ती तुमच्यासाठी कोणता संदेश घेऊन येत आहे. आता तुमच्या नजरेसमोर असलेल्या कार्ड्सकडे, माझ्या हातांवर लक्ष केंद्रित करा. तुमची एनर्जी कनेक्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करून तुमची एनर्जी म्हणजे ऊर्जा एनर्जी एक्सचेंज करा. एक लक्षात ठेवा की एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय रीडिंग व्यर्थ आहे, हे लक्षात असू द्या. चला तर मग जाणून घेऊया. नमस्कार तुळा राशीच्या मित्रांनो, आज आपण पाहूया जुलै महिन्याची तुमची ओव्हरऑल एनर्जी, मुख्य ऊर्जा काय राहणार आहे तो सार आपण बघूया. तर जुलै महिन्याची सुरुवात एका मोठ्या वैचारिक आणि आत्मिक क्रांतीने होणार आहे. तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या मानसिक कोंडीत, भीतीमध्ये किंवा मी काहीच करू शकत नाही अशी नकारात्मक विचारांच्या जाळ्यात तुम्ही स्वतःला अडकून ठेवले होते ना, ते जाळे या महिन्यात पूर्णपणे तुटून पडणार. कार्ड्सनुसार तुमच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये दोन मोठे मेजर कार्ड्स एकत्र आलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यातील काही अशा जुन्या गोष्टी आहेत, नातेसंबंध असतील किंवा विचार पद्धती ज्या आता तुमच्या प्रगतीसाठी निरुपयोगी झाल्या आहेत, काहीच कामाचे नाही आहेत. ते विश्वाच्या इच्छेने, म्हणजे युनिवर्सची अशी इच्छा आहे आणि की तुमच्या जीवनातून त्या गोष्टी कायमस्वरूपी निघाव्यात, त्या वेगाने नष्ट होतील अशी तुमची युनिवर्सची इच्छा आहे. हा बदल सुरुवातीला तुम्हाला एखादा धक्का किंवा संकट वाटू शकतो, पण प्रत्यक्षात ते तुमच्या कल्याणासाठीच घडणार आहे. विद्यार्थ्याचा दैवी संदेश स्पष्ट आहे तुमच्यासाठी. डिवाइन मेसेज, जे कोसळत आहे ते कोसळू द्या, कारण त्या जुन्या अवशेषांवरच तुमच्या यशाची आणि समृद्धीची एक अभेद्य नवीन इमारत उभी राहणार आहे. तुमच्यामध्ये सिंहिणीसारखे धैर्य आणि आंतरिक शक्ती जागृत होईल, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थितीवर सहज विजय मिळवाल. व्यावसायिक दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी सुवर्णकाळ सिद्ध होणार आहे, कारण तुमच्यासाठी किंग ऑफ रॉड्स आणि किंग ऑफ पेंटिकल हे दोन अत्यंत शक्तिशाली राजे पाठीशी उभे आहेत. टॅरो कार्डच्या विश्वामध्ये किंग ऑफ रॉड्स आणि किंग ऑफ पेंटिकल हे दोन शक्तिशाली कार्ड मानले जातात व्यावहारिक दृष्टिकोनासाठी. नोकरी करणाऱ्या जातकांच्या कामात ठिकाणी प्रचंड मोठे अधिकार, मानाचे पद किंवा प्रमोशन मिळण्याचे 100% योग आहेत. तुमचे व्यवस्थापन कौशल्य पाहून बॉस आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर अत्यंत प्रभावित होतील आणि तुम्हाला मोठ्या प्रकल्पाचे प्रोजेक्ट नेतृत्व सोपवले जाईल. जे लोक बऱ्याच दिवसापासून काही नवी नोकरी किंवा व्यवसायाच्या शोधात आहेत, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा मोठ्या नामांकित कंपनीत काम करण्याची सुवर्ण संधी मिळतील. भरपूर अपॉर्च्युनिटी येतील तुमच्याकडे. आर्थिक आघाडीवर पैशांची चणचण कायमची दूर होईल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग सुरू होतील आणि जुने अडकलेले बुडालेले पैसे अचानक परत मिळतील. जमीन, घर, सोने किंवा शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असून भविष्यात यातून अफाट धनलाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना एकाग्रतेचा आहे. मागील काही काळापासून अभ्यासावरून उडालेले लक्ष पुन्हा केंद्रित होईल. कठीण किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त उत्तम निकाल मिळतील आणि उच्च शिक्षणासाठी नामांकित संस्थेत प्रवेशाचे मार्ग मोकळे होताना दिसत आहेत. आता आपण पाहूया तुमचे नातेसंबंध काय सांगतंय. तर नातेसंबंधांच्या बाबतीत हा महिना अत्यंत प्रेमाचा, आनंदाचा आणि उत्सवाचा असणार आहे. जे लोक विवाहित आहेत किंवा रिलेशनशिपमध्ये ऑलरेडी आहेत, कपल, त्यांच्या नात्यातील जुने मतभेद असतील, संशय चालू असेल किंवा गैरसमज झाला असेल, तो पूर्णपणे मिटणार. तुम्ही दोघे एकमेकांच्या भावनांचा आदर करणार, भावनिकदृष्ट्या एकमेकांच्या खूप जवळ याल तुम्ही. आता जे लोक सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत प्रामाणिक, समजूतदार आणि स्थिर विचारांच्या व्यक्तीची एंट्री होणार आहे. भूतकाळातील एखादी जुनी व्यक्ती जिच्याचे
तुमचे नाते तुटले होते ती पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू शकते. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे अत्यंत मजबूत योग निर्माण होत आहे. विवाहाची बोलणी जी खूप दिवसांपासून रखडली होती ती या महिन्यात अंतिम टप्प्यात येऊन लग्न निश्चित होईल. प्रेम विवाहाला कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा पूर्ण पाठिंबा आणि आशीर्वाद मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख शांतता राहील. घरातील जुने वाद संपुष्टात येतील. सामाजिक जीवनामध्ये तुमचे वजन वाढेल. मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत एखाद्या मोठ्या गेट टुगेदर किंवा पार्टीमध्ये सहभागी होण्याचे योग आहेत लग्न कार्यात, ज्यामुळे तुमचे नेटवर्क वाढेल आणि मानसिक आनंद तुम्हाला मिळणार. आरोग्याच्या दृष्टीने तर हा महिना तुम्हाला जुन्या शारीरिक किंवा मानसिक व्याधींमधून पूर्णपणे मुक्त करणारा ठरेल. जर तुम्ही गेल्या काही काळापासून डिप्रेशन, निद्रानाश, इन्सोमेनिया, डोकेदुखी किंवा पाठीच्या त्रासाने त्रस्त असाल तर या महिन्यात तुम्हाला योग्य वैद्यकीय उपचार मिळवून आरोग्यात कमालीची सुधारणा जाणवेल. शरीरात एक नवीन ताजी ऊर्जा आणि उत्साह संचारलेला दिसेल. प्रवासाचा विचार केला तर कामानिमित्त किंवा व्यवसायाच्या विस्तारासाठी तुम्हाला अचानक लांबचे किंवा परदेशातील प्रवासाचे योग दिसत आहेत. हे प्रवास सुरुवातीला दगदगीचे वाटू शकतात, पण ते प्रचंड फायदेशीर आणि आर्थिक यश देणारे ठरणार. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक किंवा पर्यटन स्थळाला भेट देण्याचे नियोजनही यशस्वी होईल. मात्र तुम्हाला काही गोष्टीपासून अत्यंत सावध राहावे लागते. वॉर्निंग साईन काय आहेत? तुम्हाला चेतावणी इथे देण्यात येते की समोर स्पष्ट सत्य दिसत असताना हे डोळ्यावर पट्टी बांधू नका. निर्णय घेताना जास्त वेळ लावू नका आणि अतिविचारही करून स्वतःला कोंडीत पकडू नका. यश आणि पैसा मिळाल्यानंतर तुमच्या बोलण्यात किंवा वागण्यात अहंकार येणार नाही याची काळजी घ्या. या महिन्यातील सकारात्मक ऊर्जेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही अडथळे दूर करण्यासाठी विशेष उपाय करणे तुम्हाला आवश्यक आहे. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे आणि शक्य असल्यास बुधवारी गाईला हिरवा चारा किंवा गूळ पोळी खाऊ घातली तरी चालेल. दररोज सकाळी 108 वेळा ओम बुधाय नमः किंवा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. परत एकदा सांगते, ओम बुधाय नमः किंवा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा. स्वतःचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी दररोज सकाळी उठल्यावर हे सकारात्मक वाक्य अफर्मेशन स्वतःला म्हणायचे. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक मोठ्या बदलाचे आनंदाने स्वीकार करतो किंवा करते. मी पूर्णपणे सुरक्षित आणि शक्तिशाली आहे आणि माझ्याकडे भरपूर संपत्ती, प्रेम आणि उत्तम आरोग्य येत आहे. महिन्याचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की जुलै महिन्याचा कन्या राशीसाठी विजयाचा आणि मुक्तीचा आहे. सुरुवातीला येणारे बदल थोडे कठीण वाटले तरी महिन्याचा शेवट तुमच्यासाठी आर्थिक समृद्धी, कौटुंबिक आनंद आणि मानसिक शांतता घेऊन येईल. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून आपली एनर्जी एक्सचेंज करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमध्ये कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जोडणाऱ्या वाटल्या ते नक्की सांगा कमेंटमध्ये. कमेंट करून थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.